छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही फक्त एका बँकेची निवडणूक नाही. ही निवडणूक म्हणजे जिल्ह्यातील पुढच्या काही वर्षाच्या राजकीय समीकरणांची चाचणी मानली जाते. कारण जिल्हा बँकेवर नियंत्रण म्हणजे सहकार क्षेत्रावर प्रभाव, हजारो सभासदांशी थेट संपर्क आणि ग्रामीण भागातील राजकीय पकड मजबूत करण्याचं प्रभावी साधन. त्यामुळेच या निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पडद्यामागे बैठका, तडजोडी, मनधरणी आणि राजकीय गणितं सुरू होती. विशेष म्हणजे ज्या उमेदवाराचा अर्ज आधी बाद झाला होता तोच उमेदवार आता बिनविरोध संचालक बनला आहे. महायुतीनं 8 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. पण या सगळ्या घडामोडीमागं नेमकं कोणाचं राजकारण यशस्वी ठरलं? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी इतकी धावपळ का सुरू आहे? आणि या निवडणुकीचा परिणाम 2029च्या विधानसभा निवडणुकांपर्यंत कसा जाऊ शकतो, याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने अचानक राजकीय वेग घेतला. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी जे घडलं त्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. कारण विरोधकांमध्ये फारशी हालचाल दिसत नसताना महायुतीत मोठ्या प्रमाणात खलबतं सुरू होती. मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अब्दुल सत्तार या सर्वांनी मिळून उमेदवारांची मनधरणी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. काही उमेदवारांना माघार घ्यायला तयार करण्यात आलं आणि त्यातून तब्बल 8 जागा बिनविरोध झाल्या. राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर ही घटना अत्यंत महत्त्वाची आहे. कारण सहकार क्षेत्रातील निवडणुका अनेकदा भविष्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या तयारीचा पाया मानल्या जातात. ज्या नेत्याचा जिल्हा बँकेवर प्रभाव असतो त्याची ग्रामीण भागातील संघटनात्मक ताकद वाढते. त्यामुळे जिल्हा बँक जिंकणं म्हणजे फक्त संचालक मंडळावर बसणं नसून भविष्यातील राजकीय जमिनीवर कब्जा मिळवणं असतं. यावेळी बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे संदीप निकम, काँग्रेसचे अनिल बोरसे, शिंदे गटाचे अर्जुन गाडे, आमदार विलास भुमरे, आमदार रमेश बोरनारे, अब्दुल समीर सत्तार, पालकमंत्री संजय शिरसाट आणि दिनेश परदेशी यांचा समावेश आहे. या यादीकडे बारकाईनं पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते, ती म्हणजे महायुतीतील शिंदे सेनेने या टप्प्यात सर्वाधिक आघाडी घेतली आहे. 8 पैकी 5 जागा शिंदे सेनेच्या खात्यात गेल्या. भाजपला 2 जागा मिळाल्या तर काँग्रेसनेही 1 जागा बिनविरोध जिंकत आपली उपस्थिती नोंदवली आहे. पण या संपूर्ण निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती आमदार अब्दुल सत्तार आणि त्यांचे पुत्र समीर सत्तार यांच्या नावाची. कारण सुरुवातीला समीर सत्तार यांचा अर्ज बाद झाला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरवलं होतं. त्यामागे 2 प्रमुख कारणं होती. पहिलं म्हणजे त्यांच्या मालकीच्या इमारतीत जिल्हा बँकेची शाखा भाड्याने सुरू झाल्याचा मुद्दा, आणि दुसरं म्हणजे ते ज्या काही संस्थांशी संबंधित होते त्या संस्थांबाबतचे तांत्रिक आक्षेप. अनेकांना वाटलं होतं की समीर सत्तार यांची निवडणूक इथेच संपली, पण तिथूनच खरी राजकीय लढाई सुरू झाली. अब्दुल सत्तार यांनी तात्काळ अपील दाखल केलं आणि अपीलमध्ये त्यांचा दावा मान्य झाला. अर्ज पुन्हा वैध ठरला. हा निर्णय लागताच सत्तार पुन्हा सक्रिय झाले आणि त्यानंतर जे घडलं ते आणखी महत्त्वाचं होतं. समीर सत्तार यांच्या विरोधातील उमेदवारांनी माघार घेतली आणि ते थेट बिनविरोध संचालक बनले. या ठिकाणी राजकीय निरीक्षक एक वेगळाच मुद्दा उपस्थित करत आहेत. तो म्हणजे ही केवळ कायदेशीर लढाई नव्हती तर राजकीय व्यवस्थापनाची परीक्षा होती. कारण अर्ज वैध झाल्यानंतर काही तासातच विरोधकांची माघार आणि बिनविरोध निवड ही साधी घटना नाही. त्यासाठी पडद्यामागं मोठ्या प्रमाणावर संवाद, चर्चा आणि तडजोडी झाल्या असाव्यात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. खरं तर जिल्हा बँकेची निवडणूक आणि विधान परिषद निवडणूक या दोन्ही घडामोडी जवळपास एकाच काळात घडल्या. त्यामुळे महायुतीसमोर आणखी एक आव्हान होतं. अंतर्गत नाराजी वाढू नये आणि स्थानिक पातळीवरील मतभेद होऊ नयेत. विशेषतः अब्दुल सत्तार आणि सुहास शिरसाट यांच्यातील राजकीय समीकरणावर अनेकदा चर्चा होत असते. त्यामुळे या निवडणुकीत कोणालाही नाराज न करता सामंजस्याचा मार्ग काढणं महायुतीसाठी आवश्यक होतं. याच कारणामुळे अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत बैठकांवर बैठका सुरू होत्या. काही उमेदवारांनी शेवटच्या मिनिटात माघार घेतली. त्यामध्ये सुहास शिरसाट, किशोर शितोळे, राजू शिंदे, अभिजित देशमुख, हर्षदा शिरसाट आणि इतर अनेक नावांचा समावेश आहे. या माघारीमुळे महायुतीला बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला. आता मात्र खरी लढाई संपलेली नाही. कारण 20 संचालक पदांपैकी फक्त 8 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 12 जागांसाठी 31 उमेदवार अजूनही मैदानात आहेत. त्यामुळे पुढच्या टप्प्यात निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. विशेषतः कोणत्या गटाकडे संचालक मंडळात बहुमत जाते यावर पुढचा अध्यक्ष ठरणार आहे. आणि इथेच या निवडणुकीचा सर्वात महत्त्वाचा राजकीय मुद्दा समोर येतो, तो म्हणजे अध्यक्षपदाचा. कारण सध्या राजकीय वर्तुळात एक चर्चा जोरात आहे. ती म्हणजे अब्दुल सत्तार यांची इच्छा आपल्या पुत्राला म्हणजे समीर सत्तार यांना भविष्यात जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बसवण्याची आहे. अधिकृतपणे कुणीही याची पुष्टी करत नसले तरी राजकीय चर्चांमध्ये हा मुद्दा केंद्रस्थानी आहे. यामागं कारणही तसंच आहे. अब्दुल सत्तार यांना सहकार क्षेत्रातील राजकारणाचा मोठा अनुभव आहे. जिल्हा बँक ताब्यात असेल तर ग्रामीण भागातील प्रभाव कायम राहतो, हे त्यांनी अनेकदा अनुभवलं आहे. गेल्या काही वर्षात मतदारसंघात त्यांना काही राजकीय धक्के बसले. विधानसभा निवडणुकीत विजयाचं अंतर कमी झालं. स्थानिक संस्थांमध्ये काही ठिकाणी विरोधकांनी ताकद दाखवली. त्यामुळे 2029च्या निवडणुकीकडे पाहता जिल्हा बँक यांच्यासाठी अधिक महत्त्वाची बनली. दुसरीकडे भाजपसाठी ही निवडणूक महत्त्वाची होती.
कारण जिल्ह्यात भाजप स्वतंत्र ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील समन्वय सध्या दिसत असला तरी भविष्यातील राजकीय स्पर्धा पूर्णपणे संपलेली नाही. काँग्रेसने देखील एक जागा बिनविरोध जिंकत अजूनही आपला प्रभाव टिकून असल्याचा संदेश दिला आहे. त्यामुळं जिल्हा बँकेची ही निवडणूक केवळ संचालक निवडण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती महायुतीतील शक्ती संतुलन, स्थानिक नेत्यांचा प्रभाव, सहकार क्षेत्रातील नियंत्रण आणि भविष्यातील विधानसभा राजकारणाचा ट्रेलर ठरत आहे. आज जे चेहरे संचालक म्हणून निवडून येत आहेत त्यांच्यापैकी अनेक जण उद्या जिल्ह्याच्या मोठ्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावू शकतात. म्हणूनच छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेची निवडणूक आता केवळ सहकार क्षेत्राची निवडणूक राहिलेली नाही. 8 जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी उर्वरित 12 जागांची लढत आणि त्यानंतर होणारी अध्यक्षपदाची निवड याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. समीर सत्तार यांचा उदय, शिंदे सेनेची वाढती ताकद, भाजपची भूमिका आणि काँग्रेसची उपस्थिती या सगळ्या गोष्टी पुढच्या काही महिन्यात नवी राजकीय समीकरणं तयार करू शकतात. आता प्रश्न एकच आहे, जिल्हा बँकेवर अंतिम नियंत्रण कोणाचं राहणार आणि या निवडणुकीतून 2029च्या विधानसभा राजकारणाचा पुढचा चेहरा कोणता उभा राहणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी सर्वात मजबूत दावेदार कोण असेल आणि या निवडणुकीत सर्वात मोठा राजकीय फायदा कोणाला होणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.